नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम राम हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना, सर्वांचं स्वागत करते। 2 दिवस मी नव्हते. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी शेअर करेन ही सगळी प्रार्थना मंगलाचरण, पण जमलं नाही मला. तर मी बघेन उद्यापासून करता आली तर, म्हणजे तुम्हाला सर्वांना ती समोर असेल तेव्हा म्हणता येईल. म्यूट राहून तुम्ही सर्वजण म्हणू शकता. तर आजच्या दिवस गडबडीत माझं राहून गेलं. मी उद्या प्रयत्न करते शेअर करायचा. तर ही प्रार्थना आहे ती आधी मंगलाचरण म्हटलं जातं की जेणेकरून निर्विघ्नपणे आपली उपासना पार पडावी, आपला अभ्यास पार पडावा, कुठलं विघ्न येऊ नये, संकट येऊ नये, कंटाळा येऊ नये, किंवा आपल्याला असं वाटू नये की आता आज हे सतत चालू राहावं, निरंतर चालू राहावं, म्हणून आपण मंगलाचरण करतो. सर्वप्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया. त्यानंतर श्री शेअर केली आहे कोणी? शेअर केली आहे का बघू? नाहीये माताजी ना. मी ह्याच्याबद्दल बोलते, मंगलाचरण बद्दल. उद्यापासून करेन मी शेअर. हा, हो माताजी, कारण मी ग्रुपमध्ये बघितलं होतं, अच्छा, शेअर ग्रुपमध्ये केलेलं केली आहे. आहे का? मी ग्रुपमध्ये नाहीये, हो. मला कल्पना. अच्छा अच्छा, चालेल. मग तुम्ही ते अच्छा. त्याच्यातनं बघू शकता. बघा, हा तुम्ही हा. जेव्हा हे लेक्चर अटेंड करता ना, तेव्हा तुम्ही मधलं बटन दाबलं तर तुम्ही हम्म. व्हॉट्सअपवर जाऊ शकता. मग तुम्ही व्हॉट्सअपवर हम्म. गेलात ना तुमच्या ग्रुपमध्ये की ते समोर तुमच्या येतं. मग मी म्हणताना तुम्ही ते बघू शकता. रेश्मा माताजीनी केली का ग्रुपमध्ये योजना माताजी? माताजी चेक करावं लागेल, मी पाहिलं नाहीये. हा, कारण मी ग्रुपमध्ये नाहीये म्हणून विचारते. कारण मी नाहीये त्याच्यामुळे मला कल्पना नाहीये की काय काय शेअर केलंय ग्रुपमध्ये. केली नाही, मी असेल तर. बघितलंय ना माताजी, हा त्यामुळे हा, तुम्हाला सांगितलं. ओके ओके, चालेल चालेल. हा. थँक्यू, आणखी माझं एक काम कमी माताजी. केलं. हा, बोला ना, हा. बोला. माताजी, हे 8व्या अक्षरावर श्लोक म्हणताना 8व्या अक्षरावर थांबायचं असतं का थोडस? 8व्या अक्षर ना, ते यती म्हणतात. मी तुम्हाला परवाच हा. एकदा सांगितलं होतं. हो हो. थांबायचं असं नाहीये, ती एक लय असते की नाही. तर तो एक चरण ओके पूर्ण होतो. आता कसं असतं ओके. की श्लोक जो असतो तो एक पूर्ण 4 चरणांचा बनलेला आहे. तर एक हा. चरण, दुसरं चरण, तिसरं आणि चौथं, अशा रीतीने तो पूर्ण होतो. तर प्रत्येक हम्म. चरणामध्ये किती अक्षर आहेत त्याच्यावरती तो छंद असतो. तर आपण आता जे म्हणतो ते अनुष्टुप छंद आहे.
त्याच्यात 8 अक्षराचे चरण आहेत, म्हणून एकूण 32 हम्म. आहेत. त्यामुळे आपण 8 वर थांबतो कशासाठी? कारण ते 8चा एक संख्याचं एक चरण पूर्ण होतो, मग तो एक यती येतो, तिथे आपण थांबतो, म्हणजे एक लय पकडतो आपण, मग पुढचा चरण सुरू होतो. असे दोन चरण मिळून एक अर्धी ओळ तयार होते आणि दोन अर्ध्या ओळी मिळून एक पूर्ण श्लोक तयार होतो. तर इकडे 8 अक्षराला थांबतो, प्रत्येक ठिकाणी नाही थांबायचंय. विष्णू सहस्रनाम असेल तिथेही 8 अक्षराला 8व्या अक्षरानंतर थांबतो. पण जर का अच्छा. त्रिष्टुप छंद असेल तर तो 11 अक्षरांचा आहे. तर आपण दुसऱ्या अध्यायात आणि आलेले आहेत ते, म्हणजे मोठे मोठे ती जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला दाखवेन. तर 11 11 11 11 एक चरण 11चा, दुसरा चरण 11चा, अशी अर्धी ओळ 22 अक्षरांनी तयार होते. मग तिथे आपल्याला 11व्या अक्षरानंतर थांबायला लागतं, यती 11व्या अक्षरानंतर येतो. त्यामुळे असे जो छंद आहे त्यानुसार तो संख्या आहे. तर ती 8 संख्या सगळ्यांनाच लागू पडत नाही, प्रत्येक छंदाला लागू नाही पडत. कुठला छंद आहे ते आधी ओळखावं लागतं. मग जर तो अनुष्टुप असेल तर 8व्या अक्षरानंतर थांबायचं, यती घ्यायचं. म्हणजे दुसरा चरण सुरू व्हायच्या आधी आपण थांबतो, असं येते. तर काय करायचं, पेन्सिल जवळ ठेवायची, जर पुस्तक तुमच्याकडे असेल. जेव्हा आपण एखादा श्लोक म्हणतो, आता दुसऱ्या लेवल पासून प्रत्येक श्लोक बघणार आहोत, तर तिथे एक पेन्सिलीने ना एक छोटासा कॉमा करायचा, म्हणजे तुम्हाला कळतं की कुठे थांबायचंय, नाहीतर मग लय चुकते. आणि लय खूप महत्वाची असते श्लोकांसाठी. तर 8व्या अक्षरासाठी असा नियम नाहीये, अनुष्टुप छंदासाठी तो आहे. अनुष्टुप छंदामधले जे श्लोक आहेत त्यांना 8व्या अक्षरानंतर थांबायचंय. 2 मिनिटं जरा. अच्छा. नाही, मला फोन आलेला म्हणून म्हटलं 2 मिनिटं. हा ठीक आहे, तर एकच मिनिट हा, मी जरा फोन घेते. सॉरी. हा, हरे कृष्ण. मी काय बोलत होते? अं, विसरले बघा. काय, जरा पटकन कोणीतरी सांगा मला. अनुष्टुप छंद आणि त्रिष्टुप छंद हा हा हा. घ्या. हा, तर तो अनुष्टुप छंद जो आहे ना, तो अनुष्टुप छंद आहे तो 8, म्हणून 8 नंतर. त्रिष्टुप असेल तर 11 नंतर. गायत्री असेल तर 6 नंतर. 6 चोक 24, 24 अक्षर असतात गायत्री छंदात. जसं जगती छंद आहे, महती छंद आहे, अनेक छंद आहेत. त्या प्रत्येक छंदानुसार ते बदलत जातं माताजी, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण आता अध्याय बघूया. मी कुठे होते? हा, आधी मी पूर्ण मंगलाचरणचं करते, मग मी तुमचे काही प्रश्न असेल शेवटी नक्की उत्तर देईन, विचारा मला. ठीक आहे. तर मी मंगलाचरण माताजी शेअर केलंय माताजींनी ग्रुपवर. हा हा, चालेल चालेल, बरं झालं, थँक्यू. म्हणजे माझा तुम्ही त्रास अर्धा हे कमी केला. मग ते मी उद्यापासून शेअर करत जाऊ का, तुम्ही मंगलाचरण म्हणता ना हो, स्क्रीनवर? चालेल ना माताजी, चालेल चालेल चालेल. चालेल चालेल. चालेल, हा. थँक्यू, खूप हो खूप हो, धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. नाही, कसं असतं ना, आता मी काहीतरी बोलते आणि काही माहिती नाही तर ते एवढं कळत नाही, पण समोर हा, असेल तर मग ते बरोबर. एखाद्याला वाचायचं तर ते वाचू शकतात, म्हणजे त्यांच्याकडून ते पठण होतं ना नकळतपणे, मग ते हो ते समोर ओळख पण होते त्याची आणि आपल्याला म्हणायची सवय पण लागते. तर असं हो आहे. आणि खूप छान आहे, म्हणायला खूप छान आहे, ते आवडेलही प्रत्येकाला ते म्हणायला. हो त्याच्यामुळे ठीक आहे, उद्यापासून करत जा माताजी. हरे कृष्ण, हरे हो, कृष्ण. चालेल चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आधी आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आपण आशीर्वाद घेऊया. त्यानंतर श्रील प्रभुपाद यांनी भगवद्गीता यथारूप लिहिली आहे, यथारूप जशी आहे तशी तिचा आपण अभ्यास करतो आहोत. तर त्यांनाही प्रणाम करूया. श्री नामानिष्ठदास प्रभूजी, इस्कॉन मँगलोरू कुलाई, याच्याकडून हे लेक्चर्स किंवा हे अभ्यासक्रम चालू झालेला आहे. तर त्यांनी हे सर्व प्रयत्न केले, तर आपण त्यांना प्रणाम करूया. त्यांच्यामुळे आपण अभ्यास करतो घर बसल्या, ऑनलाईन. आपल्या प्रत्येकाला शक्य होतंय एकमेकांना जोडणं. हाच योग आहे, लक्षात घ्या, हा योग आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे. योग म्हणजे काय, की दोन गोष्टी एकत्र मिसळतात. बघा, तुम्ही कुठे राहतात, तुम्ही कुठल्या आपल्या घरी आहात, तिथून आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. तर हा योग जुळून यावा लागतो. योग म्हणजे एकत्र जोडलं जाणं. तर आपण सर्वजण एकमेकांना जोडले गेले आहोत. कशामुळे गेलो आहोत? तर हा आपला अभ्यासक्रम आहे, आपले भगवद्गीता शिकतो आहोत. तर हा आपला जो योग आहे, हाच योग आहे, एकमेकांना जोडलं जाणं, भगवंतांशी जोडलं जाणं, हा खरा योग आहे. पण खरं पाहता आपण सर्व जोडलेलेच आहोत त्यांच्याशी, फक्त आपल्या लक्षात नाही आहे, आपण विसरून गेलोय. तर याच्यासाठी हे जो संपूर्ण कोर्स सुरू केलाय त्याच्यामुळे आपला हा योग साधला गेलाय. तर तो नामानिष्ठदास प्रभूजींना
आपण प्रणाम करूया. त्यानंतर आमच्या अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी, कार्तिकी माताजीने मराठीतून सुरू केला, तर त्यांना सर्वजण प्रणाम करूया. आणि आपले रेश्मा माताजी, आज मला वाटतं दीपाली माताजी आहेत, तर दीपाली माताजी आहेत, योजना माताजी आहेत, संजना माताजी आहेत, रेश्मा माताजी, सर्वजण आपापला वेळ देतात, 1 तास आणि इथे येतात. तर त्यांनाही आपण सर्व त्यांचा आभार मानला पाहिजे. आपण प्रत्येकांचा आभार मानला पाहिजे. तर त्यांचा आभार मानूया आणि त्यांना प्रणाम करते आणि आपणा सर्व वैष्णव भक्तांचं स्वागत करते. काल 6वा अध्याय झालेला आहे. त्यातला जो अष्टांग योग हा विषय तुम्ही बघितलात, तर अष्टांग योग मी पटकन सांगते तुम्हाला. अष्टांग योग, अष्ट अंग योग. अष्ट म्हणजे काय? 8. अंग म्हणजे काय? अवयव. आणि योग 8 अंगांनी जोडलं जाणं. बघा ह्याच्यात किती सुंदर आहे. आपल्याला स्थैर्य हवंय, प्रत्येकाला स्थैर्य हवंय, शांतता हवी आहे, आनंद हवाय, संतुष्ट. कुणाला हवाय का दुःख यावं, संकट यावी, त्रास व्हावा, मन अस्वस्थ व्हावं, असं कोणाला तरी वाटतं का? आता कोणालाही वाटत नाही. असं वाटून सुद्धा आपण रोज अस्वस्थ असतो, रोज आपल्या मनामध्ये चिंता असतात, रोज आपण सतत विचाराच्या चांचल्यामध्ये हरवून गेलोत. मग असं का होतं? तर मनामुळे होतं. मग अष्टांग योग काय सांगतं? 8 अंग काय शिकवतात? बघा, स्थिर होणं. जर मी तुम्हाला म्हटलं स्थिर व्हा, तर असं शक्य नाहीये. एका क्षणात स्थिर होणं शक्य नाही. त्याचा अभ्यास आहे. तर तो टप्प्याटप्प्याने करावा लागतो, पायरी पायरीने करावा लागतो. पहिलं बालवर्गात जावं लागतं, 1ली, 2री, 3री, असं क्रमाक्रमाने अभ्यास आहे. कोणाला डायरेक्ट पीएचडीच्या अभ्यासाला बसवलं तर त्याला ते येणार नाहीये, कारण त्याच्या डोक्यावरून जाईल, त्याच्या बुद्धीला कळणारच नाही. म्हणून एक एक टप्पा महत्वाचा आहे, क्रम महत्वाचा आहे. तर आपण हा जो अष्टांग योगाचा क्रम महत्वाचा आहे. पहिले यम आणि नियम, काही नियमांचं पालन आहे, एक बाह्य नियम आणि अंतर्नियम. म्हणजे जसं बाहेरचं जगतामध्ये काही नियमाचं पालन केलं पाहिजे, तसं अंतःकरणामध्ये अंतर्शुद्धीसाठी केलं जातं. मग यम नियम नंतर काय येतं? तर आसन. आता ही जी आसनं आहेत ना, 84 लाख आसनं आहेत. का आसनं आहेत एवढी? कारण 84 लाख योनी आहे, प्रत्येक योनीचं एक आसन आहे. आसन म्हणजे शरीराची स्थिती. आता ही जी शरीराची स्थिती प्रत्येक प्राण्याची वेगळी आहे, भुजंगाची वेगळी आहे, मत्स्याची वेगळी आहे, वृक्षाची वेगळी आहे. म्हणून बघा, वेगवेगळ्या आसनांची नावं आहेत. त्या त्या योग आता ही ते योनी मधल्या शरीराची. कोणाचं तरी हे चालू आहे, बंद करा जरा प्लीज. अरे हे आसन आहे. आसन म्हणजे माताजी जरा म्यूट करा, कोणाचं चालू आहे ते. हरे कृष्ण. हा, प्लीज म्यूट राहा तुम्ही. बघा, आपल्या शरीराची जी स्थिती ही 84 लाख आसनं सांगितलेली आहेत, पण त्यातली काहीच आसनं आता सध्या प्रचलित आहेत किंवा केली जातात. तर ही आसनं कशाला? तर आधी शरीर स्थिर व्हायला पाहिजे. आपण एका ठिकाणी स्वस्थ बसूच शकत नाही, आपल्याला सवयच नाहीये बसायची एका ठिकाणी. म्हणून हा जो अभ्यास आहे, स्थैर्य येण्यासाठी, शांती प्राप्त होण्यासाठी आपल्याला बसायची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तर त्यासाठी सिद्ध होतं आसन 3 तास. तेव्हा तुम्ही एका ठिकाणी न हलता, न मुंग्या येता, न पाय आखडता आरामात बसू शकता, सुखासन म्हणतात. तर ते आसन आहे. म्हणजे आधी शरीर स्थिर कसं होईल याचा विचार करायचा. एकदा शरीर स्थिर झालं की मग दुसरा टप्पा येतो श्वासाचा. आपला जो श्वास आहे तो खूप महत्वाचा आहे. तो श्वास जेव्हा आपला चाललेला असतो, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला, आपल्याला लक्षातच नसतो आपल्याला श्वास चाललाय, तो नकळत चाललेला आहे. तर आपण मुद्दामून लक्ष द्यायचं आणि त्याला स्थिर करायचा प्रयत्न करायचा. तो प्राणायाम, प्राणशक्तीचा व्यायाम आहे. तो झाला, एकदा श्वास स्थिर झाला की त्यानंतर येतं मन, मग येतो प्रत्याहार. म्हणजे बघा, यम नियम 2 झाले. आसन, आधी शरीर स्थिर करायचं, 3 तास सिद्ध करायचा प्रयत्न करायचा सुखासनात. त्यानंतर येतो प्राणायाम, श्वासाचा व्यायाम. मग श्वास स्थिर झाले की अजून मन स्थिर व्हायला लागतं. मग येतो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? आता मी तुमच्याशी बोलते, पण आपल्या प्रत्येकाचं मन कुठेतरी फिरतंय. आता रात्री काय करायचंय, उद्या कुठे जायचंय, परवा कोणाला भेटायचंय, मग असं आपलं रोजचं, आज जेवण काय करायचंय, किंवा आज मला ही भेटायला येणार आहे. हे मनातलं विचारच आज, उद्या, परवा, एरवा, आपण भूतकाळात आणि भविष्य काळात आपलं मन नुसतं फिरत असतं. त्रैलोक्यात एका क्षणात फिरून येतं. तर ते मन जे फिरतंय ते आपल्या लक्षात सुद्धा नसतं, आपण ते फिरत असतं इकडे तिकडे. पण आपल्याला जाणीव होते मनाची, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे, आता माझं मन इकडे गेलेलं आहे. मग त्या मनाला जबरदस्तीने खेचून आणायचं आणि मनाला मित्रासारखं समजवायचं, अरे परत ये, परत ये. आणि मग ते आलं तर त्याला बसवायला पाहिजे, कुठेतरी त्याला स्थिर केलं पाहिजे. मग भिन्न भिन्न ठिकाणी आपण स्थिर करू शकतो. आपल्या चक्रांवर करू शकतो, भुवयांच्या मध्ये करू शकतो, त्राटक म्हणजे एका दिव्यावर स्थिर करू शकतो, बिंदूवर करू शकतो. पण आपल्याला परमात्म्याकडे स्थिर करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे मन, मनाला आणून बसवलं, मन फिरणार आहे, पुन्हा जातं इकडे तिकडे, परत आणायचं.
यालाच प्रत्याहार म्हणतात. त्याला खेचून आणत राहायचं आणि आणून एका ठिकाणी बसवलं त्याला धारणा म्हणतात. आता देशकाल चित्त बद्धस्य बंधस्य धारणा म्हणजे एखाद्या ठिकाणी त्याला स्थिर करणं, त्याला धरून ठेवणं. आणि मग जेव्हा ते तिथे बसायला लागतं आपोआप येतं. तुम्ही जेव्हा साधनेला बसाल त्या मनाला कळतं अरे आता साधन आहे, मग ते कुठेही फिरत असलं की पटकन येतं आणि तुम्ही जिथे ती धारणा करता आहात तिथे ते बसायला लागतं. आणि मग सतत बराच काळ बसत राहिलं, तैल धारेवत व्हायला लागलं की ते ध्यान आहे. आणि मग ध्यान होता 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 आपण बाह्य जगाचा बद्दल विसरून जातो. बघा बरेच आपल्याला बाह्य जगाचं ज्ञानच नसतं, तर ती समाधी अवस्था आहे. तर ह्याला अष्टांग योग असं म्हणतात. माताजी पुढची स्लाइड. मी काल नव्हते म्हणून सांगितलं आणि तर आज आपण बघतोय ना तो ज्ञान विज्ञान योग आहे. पुढची स्लाइड माताजी. हा, तर ज्ञान विज्ञान योग म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रम शिकलो, तर आपण एक थेरॉटिकल पार्ट असतो आणि एक प्रॅक्टिकल असतो. म्हणजे आपण काहीतरी शिकतो आणि मग ते प्रत्यक्ष करून पाहतो. आता जेवण कसं बनवायचं हे शिकलं, पण त्याच्यामुळे फक्त भागणार आहे का, तर नाही, ते करून पाहावं लागेल. म्हणजे जर आपल्याला भात बनवायचा म्हटला तरी किती तांदूळ घ्यायचे, कसे धुवून घ्यायचे, किती पाणी घालायचं, किती शिट्ट्या काढायच्या, हे सगळं माहिती पाहिजे ना. हे माहिती झाल्यानंतर ते करून पाहिलं पाहिजे. जर तुम्ही करूनच नाही पाहिलं तर मग येणार कसं. आणि आपण एकदा करून बघितली ना एखादी गोष्ट की आपल्याला व्यवस्थित समजते. तर हा ज्ञान विज्ञान योग आहे. म्हणजे एकदा ज्ञान झाल्यानंतर ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करायचं, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे आत्मा आणि परमात्मा, की ज्ञान म्हणजे एक सामान्य ब्रह्म किंवा आत्म्याचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान. पर म्हणजे श्रेष्ठ अशा त्या परमात्म्याचं ज्ञान. म्हणून ज्ञान विज्ञान योग असा या अध्यायाचं नाव आहे. तर आता आपण काय काय बघणार आहोत तर मी पटकन थोडक्यात सांगते की कृष्णाबद्दलच्या ज्ञानाचा महिमा म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसे आहेत ते पाहणार आहोत. मग त्यांच्या शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यानंतर त्यांना कसं शरण जायचं ते पाहणार आहोत. आणि देवपूजा व्यक्तित्ववाद आपल्या सर्वांना, आता आपण वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतो. आपल्या प्रत्येकाची एक इष्ट देवता असते, एक कुलदेवता असते, एक स्थान देवता असते, एक ग्रामदेवता असते. तर अशा रीतीने भिन्न भिन्न ज्या देवी देवता आहेत, तर देवी देवता म्हणजे काही भगवंत नाहीयेत, ती पण योनीच आहे. जशी जशी मनुष्य योनी आहे तशी देवी देवतांची योनी आहे. तर ही जी देव योनी आहे त्यामध्ये शक्तिशाली जीवात्मे आहेत. म्हणजे आपल्याकडे जेवढी शक्ती आहे त्यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, कारण ब्रह्मांडाचा कारभार चालवत आहे. आणि म्हणून आपल्याला पैसे हवे असले तर आपण त्यांची प्रार्थना करतो, आरोग्य हवं असेल तर त्यांची प्रार्थना करतो, आपल्याला नोकरी हवी असेल तर त्यांची प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडे मागतो की मला अमुक अमुक द्या. तर अशी ज्या देवी देवतांची भक्ती केली की काय होतं ते पाहणार आहोत. आणि भ्रमातून भक्तीकडे, अज्ञानातून आपण ज्ञानाकडे जाणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. तर हा श्लोक मी श्लोक आणि अर्थ वाचणार आहे आणि मी पटकन तुम्हाला समजावून सांगणार आहे. श्री दीर्घ आहे त्यामुळे दीर्घासारखाच उच्चार करायचा. श्री भगवानुवाच मय्यासक्त मना पार्थ योगैर्युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, तो पृथेचा पुत्र आहे म्हणून त्याला पार्थ असं अर्जुनाचं नाव आहे. माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. ऐक, श्रवण, तू ऐकायला सांगितले त्यांनी, कारण ते समोरासमोर आहेत, ते बोलतायत आणि तो ऐकतोय. आता मी सांगते तुम्ही ऐकताय, हे श्रवण भक्ती आहे. म्हणजे आपण जेव्हा भगवंतांबद्दल बोलतो, भगवंतांबद्दल ऐकतो, तर हे श्रवण आहे. शृणू, श्रवण भक्तीपासून सुरुवात होते. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो, आपण ऐकतो, तेव्हा ती समजून घेतो. म्हणून तत् शृणू, ते तू ऐक असं त्यांनी म्हटलेलं आहे. माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत. युक्त म्हणजे काय, तर जोडलं जाणं. आता आपण वेगवेगळ्या गोष्टींनी युक्त असतो. रोज आपण अनेक गोष्टी, आता युक्त म्हणजे योगापासून युक्त हा शब्द बनलेला आहे. योगाभ्यास करून म्हणजे जोडण्याचा अभ्यास करून आणि माझ्यावर मन आसक्त करून. आता आपलं मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आसक्त झालंय, आपल्या कपड्यांवर, आपल्या कुटुंबियांवर, आपल्या घरातल्या गोष्टींवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तींवर आपण आसक्त असतो. आसक्त म्हणजे आपण जोडले गेले आहोत, चिकटलेले आहोत. तर मन त्यांच्यामध्ये गुंतलेलं असतं, तर त्याला आसक्त होणार. तर त्यांच्यातून काढून ते भगवंतांशी कसं जोडायचं, तर हे भगवद्गीता सांगते. आता प्रत्येकाला वाटेल की काय गरज आहे, आता आपण आपल्या कुटुंबियामध्ये आपलं रोजची चालली आहेत कामं,
आपण त्यांच्यावर प्रेम करतोय, आपण त्यांच्यामध्ये आसक्त आहोत. मग ही आसक्ती कशासाठी, म्हणजे याच्यातनं बाहेर पडण्याची गरज काय आहे? पण अधिकाधिक प्रेम का करू नये किंवा त्यांच्यात अधिक आसक्त का होऊ नये? हा सहजपणे येणारा प्रश्न आहे. पण आता ही जी आसक्ती आहे ती भौतिक जगातली आसक्ती आहे. हे कधीतरी नाहीसं होणार आहे, कधीतरी सोडून जावं लागणार आहे. आणि जेव्हा ती वेळ येईल तर ती फार कठीण किंवा अत्यंत परीक्षेचा काळ असणार आहे तो. तर ती परीक्षा उत्तमपणे पास करण्यासाठी हा अभ्यास आहे. आपण हा जो रोज अभ्यास करतोय, रोज उपासना करतोय, प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो, मी उपासना कोणती करू, मी कसला अभ्यास करू, किंवा मी काय केला पाहिजे, किंवा माझ्यासाठी काय आवश्यक आहे, किंवा माझी प्रगती किती झाली आहे, किंवा मी अध्यात्मात किती पुढे गेलो आहे, हे पण प्रत्येकाला जाणायचं असतं. तर त्याचा एक उत्तम, मी तुम्हाला सांगते की आता प्रत्येकाला वाटत असेल आपण अनेक उपासना करतो, एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली आपण करायला लागतो, आपले इतके व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि इतक्या उपासना आहेत, इतकी स्तोत्र म्हणतो. आता तुम्हाला सांगते कुठल्याही देवी देवतांची उपासना, आता देवी देवता कोण आहेत तर आपल्यासारखे जीवात्मे आहेत, आपण मनुष्य योनीचे आहोत, ते देवता योनीचे आहेत. तर हे जे आहेत ते अत्यंत शक्तिशाली आहेत, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी देऊ शकतात. तर त्यांची उपासना कशी केली जाते, त्यांना प्रसन्न कसं करून घेतलं जातं, तर ते 5 पद्धती आहेत. त्याला पटल पद्धती म्हणा, आपण स्तोत्र म्हणतो, त्यांची स्तुती करतो. नंतर कवच, त्यांचं रक्षण व्हावं म्हणून आपल्या भोवती एक कवच निर्माण करावं म्हणून कवच असतं. त्यानंतर त्यांची पटल असतं, पूजा पद्धती, कारण आपल्याला जशा आवडीनिवडी आहेत तशा त्यांच्या पण आवडीनिवडी आहेत. एखाद्याला फुलं आवडतात, एखाद्याला पिवळ्या रंगाचं फुल आवडतं, एखाद्याला लाल रंगाचं आवडतं, आता एखाद्या दुर्वा आवडतात, आता एखाद्याला कुठलं खीर आवडते, एखाद्याला लाडू आवडतात, एखाद्याला मोदक आवडतात. जसं माणसांच्या आवडीनिवडी आहेत, त्या जीवात्म्यांच्या आपल्या आवडीनिवडी आहेत, तशा त्यांच्या पण आवडीनिवडी आहेत. मग त्या समजून घेऊन मग ती विधी जो आहे त्याला पटल पद्धती म्हटलं जातं. मग त्यांचं येतं सहस्त्रनाम. सहस्त्रनाम याचा अर्थ काय की त्यांची 1000 नावं. आता 1000 नावं कशासाठी हवी आहेत, तर तुम्हाला ज्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तुम्हाला त्याची माहिती हवी ना, त्यांचे गुण काय आहेत, त्यांची नावं म्हणजे त्यांचे गुण आहेत आणि त्यांची फौज आहे ती, तर ते 1000 नावं आपण म्हणतो. आणि एक त्यांचा ध्यान श्लोक असतो की ज्यांना प्रसन्न करून घ्यायचंय त्यांचं ध्यान केलं जातं, त्यांना डोळ्यासमोर आणून त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. तर देवी देवतांची उपासना 5 या पद्धतीने, म्हणजे त्याला पूर्णपणे उपासना पद्धती म्हटलं जातं. तर आपण जी स्तोत्र म्हणतोय, स्तुती करतोय त्या देवी देवतांची, पण आपल्याला समजतच नाही की आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय, आपल्याला जगात काय हवं आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे की मला काय हवं आहे हे आधी स्वतःला विचारलं पाहिजे. आणि मग कुठली उपासना तुम्हाला करायची ते त्याच्यावरनं ठरतं. बरं, अजून एक प्रश्न आहे की माझी किती प्रगती झाली आहे, हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. तर त्याचं सोपं उत्तर आहे, तुम्हाला किती आवड निर्माण झाली आहे, तुम्ही किती रमता आहात, तुमचं मन किती रमतंय. जर तुमचं मन रमायला लागलं असेल, तुम्हाला आवडायला लागलं असेल, तुम्हाला अधिकाधिक ऐकावंसं वाटत असेल, तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही समजून जा की तुम्ही अध्यात्म मार्गावर चाललेले आहात. पण जर तुम्हाला कंटाळा येत असेल, तुम्हाला नको वाटत असेल, किंवा तुम्हाला आता बस झालं, आता नको, एवढं शिकलो ना, एक अध्याय बस आहे, तर तिथे थांबत असाल काही हरकत नाही, तुम्ही एक श्लोक जरी शिकलात तरी चालेल. आणि शेवटी कसं असतं की मन रमणं, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही पुन्हा पुन्हा करता, परत परत करता, आवडीने करता. तर म्हणून इथे हे सगळं महत्वाचं आहे की आवड, आपल्याला भगवंतांची आवड निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून माझ्यावर मन आसक्त करून, माझ्यात मन रमवून, आपलं सिरियल मध्ये मन रमतं, पिक्चर मध्ये मन रमतं, बाहेर गेलो की बाहेरच्या गोष्टी बघण्यामध्ये मन रमतं, म्हणजे मन हरवून जातं. आपल्याला वेळेचा विचारच लक्षात येत नाही, किती वाजले, घड्याळाकडे लक्ष न जाणं म्हणजे मन रमणं. म्हणजे आपल्या मन इतकं रंगून जातं की आपल्याला कळतच नाही किती वाजले, काळ कसा निघून गेला. आणि त्याच्यासाठीच जर भगवंतांवर जर मन आसक्त करायचं असेल, आणि निसंदेह, संदेह म्हणजे आपल्या मनात अनेक शंका आहे. आता प्रत्येकाला वाटतं की काय गरज आहे हे सगळं अध्यात्म शिकायची, चाललं चांगलं चाललंय माझं, काय सुखदुःख येत आहे, ठीक आहे ना, काय फरक पडतोय. तर मनात अनेक शंका असतात, हे मी का करू, आपल्या मनात पहिला प्रश्न येतो. माझा फायदा काय आहे, किंवा मला काय मिळणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या मनात हे चाललेलं असतं. आणि म्हणून हे जे प्रश्न आहेत, या शंका आहेत, तर त्या दूर होण्यासाठी ज्या अर्जुनाच्या मनात आहे त्या आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या शंका आहेत. मग निसंदेह, निसंदेह म्हणजे संदेह, शंका, सगळे संशय नाहीशी व्हायला पाहिजे मनातले. तर ते कसं जाणू शकशील, ते आता ऐक. तर बघा, शेजारी परमात्म्याचं दर्शन होत आहे, त्याच्या आणि तो ध्यान करतोय त्या परमात्म्यावर, योगी बसलेले आहेत. बाजूची स्लाइड माताजी, पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. तर आता प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान, हे दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. आता हे कोण देतंय ज्ञान, आपण आपल्या शाळेमध्ये शिकलेलो आहोत, आपल्या शिक्षकांकडून, मग कॉलेजमध्ये गेलो, मग व्यावसायिक
शिक्षण घेतलं, वेगवेगळे गुरु भेटले, वेगवेगळे शिक्षक भेटले, त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, पुस्तकातून ज्ञान घेतलं, प्रत्यक्ष त्याचा अभ्यास केला आणि मग आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत. तर हेच ज्ञान आहे, हे प्रत्यक्ष ज्ञान. एकतर बघा, हे ज्ञान कसं आहे, माहिती म्हणजे ज्ञान. ज्ञानाची प्रक्रिया आपल्या जन्मापासून सुरू झाली आहे. ज्या क्षणी आपण जन्म घेतला, छोटंसं बाळ जन्माला येतं तेव्हा कसं टुकू 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 बघत असतं, ऐकत असतं, आपल्या लक्षात नसतं, पण प्रत्येक गोष्टीची ते माहिती करून घेत असतं. त्यालाच ज्ञान म्हणतात. ही ज्ञानाची प्रक्रिया आपल्या जन्मापासून सुरू होते, ती मरेपर्यंत चाललेली असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग हे जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष, अक्ष, अक्ष म्हणजे इंद्रिय, इंद्रियांना होणारं ज्ञान आणि दिव्य ज्ञान जे इंद्रियांच्या पलीकडे आहे. बघा, काही ज्ञान आपल्याला इंद्रियामार्फत होतं, पाहू शकतो. परमेश्वराला पाहू शकतो का? बरेच लोक म्हणतात, अरे जे पाहतो त्यावर विश्वास ठेवतो. हवेला आपण पाहू शकतो, पण हवेचा अनुभव येतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, नंतर आता वेगवेगळ्या वेव्ज आहेत, इलेक्ट्रिसिटी. आपण काय फक्त दिवा पेटला की पाहतो, पण प्रत्यक्ष इलेक्ट्रिसिटी पाहू शकतो का? ती ऊर्जा बघू शकतो का? तर नाही पाहू शकत. पण म्हणजे ती नाही आहे असं म्हणणं योग्य आहे का? म्हणजे हे चुकीचं आहे की मी जे पाहीन त्याच्यावर विश्वास ठेवीन, जे मी पाहणार नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आता ज्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या इंद्रियांच्या, हे जे डायमेन्शन्स आहेत, 14 डायमेन्शन आहेत, त्याच्यामध्ये राहतो, एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत, पण ते आपल्या इंद्रियांना जाणवत नाहीयेत, म्हणून ते नाही आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियाला जाणवणारं ज्ञान आणि दिव्य म्हणजे अत्यंत चमत्कारिक तेजोमय असणारं ज्ञान. हे दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. बघा, ही वाक्य खूप महत्वाची आहे. आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. एखादा कोर्स आपण बघितला, एकच मिनिट थांबा जरा. हा, 2 मिनिटं. नाही, कोणी म्यूट राहू नका. मध्येच आवाज आला ना की मग माझी लिंक तुटते म्हणून बोलताना. बघा, इथे हे वाक्य किती महत्वाचं आहे बघा, की हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणायचं शिल्लक राहणार नाही. म्हणजे हे ज्ञान एकदा झालं, आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला काय काय शिकायचं असतं. वेगवेगळे आपण कोर्सेस करतो, वेगवेगळे अभ्यासक्रम करतो, वेगवेगळे आपण युट्यूब वरती पाहतो किंवा आपण वेगवेगळे कोर्सेस करतो. आणि हे जे ज्ञान आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन माहिती जाणायची आपल्या मनामध्ये इच्छा असते. पण हे ज्ञान कसं, एकदा ते जाणलं की अजून काही अजून काही जाणून घेण्यात, कारण हे पूर्ण ज्ञान आहे. आता एकदा तुम्ही जाणल्यानंतर तुम्हाला आता काही, तुम्हाला जर वेदाचं ज्ञान हवंय तर तुम्हाला एक एक जन्म पुरा पडणार नाही. एक ऋग्वेदाला शिकायचं म्हटलं तरी अख्खा जन्मातोय. एवढा मोठा ग्रंथ आहे तो ऋग्वेदाचा, संस्कृत मध्ये आहे. तर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, पूर्ण वेळ देऊन करायचा आहे, तर कदाचित एक जन्म सुद्धा अपुरा आहे त्यासाठी. मग अजून 4 वेद आहेत, म्हणजे 4 जन्म घ्यावे लागतील त्याचं पूर्ण ज्ञान करून घ्यायला. मग उपनिषद आहेत, मग किती शिकणार, काय शिकणार, काय काय करणार. मग तुम्ही एक भगवद्गीता शिकलीत की तुम्हाला वेगवेगळे वेदांचा अभ्यास करायची गरज नाही, कारण त्याचं सगळं सार, उपनिषदांचं सर्व सार हे भगवद्गीतेत आलेलं आहे. म्हणून हे जाणली ना की इतर काही जाणायची गरज नाहीये, कारण त्या सगळ्यांचं ज्ञान ह्याच्यामध्ये आलेलं आहे. पुढची स्लाइड माताजी. आता हे बघा किती छान, तुम्ही बाजूचं चित्र बघा. आपण चित्ररूपात बघतो ना गोष्टी, तेव्हा आपल्या मनावरती ते बिंबलं जातं. म्हणून पीपीटी महत्वाचे आहेत. का गरज, एवढा सगळा मेहनत घेऊन का बनवले आहेत? कारण तुम्ही चित्ररूपात पाहता की नाही, तेव्हा आपल्या पटकन समजते गोष्ट, आणि समजते पण, आणि आपल्याला बघितल्यानंतर आपल्या मनावरती कोरली जाते. त्यामुळे ते ज्ञान सुद्धा ठसलं जातं. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ती तत्वतः. बघा, मॅरेथॉन चाललेली आहे आता. मॅरेथॉन आपण बघतो, मुंबई मॅरेथॉन आहे आता. मी मुंबई मॅरेथॉन बद्दल सांगते. तिथे जी सुरू होते, तर सुरुवातीला जर तुम्ही तिथे गेलात तर अनेक लोक भाग घेत असतात, कित्येक लोक, आणि ते सगळे धावायला सुरुवात करतात. म्हणजे तुम्ही बघाल तर जनसागर तिकडे पूर्णपणे, अक्षरशः जिकडे बघू तिकडे माणसंच माणसं असतात, आणि ती सगळी धावायला सुरुवात करतात. पण हळूहळू जसा वेळ जातो, जसं जसं पुढे पुढे जायला लागतात, मध्ये मध्ये ती गळायला लागतात. बघा, काही थांबले आहेत, काही दमले आहेत, काहींना कंटाळा आलाय, त्यांनी सोडून दिलाय तो मार्ग आणि ते थांबले आहेत. ते मॅरेथॉन मध्ये. आपण काही लोक अगदी पूर्ण चिकाटीने ठरवतात की मी पूर्ण रेस पूर्ण करणार आहे, आणि ते धावायला धावतात धावतात धावतात, जमेल तसं धावायला लागतात, सोडत नाहीत तो मार्ग, आणि मग त्यातला एखादाच जिंकतो. हे आपण बघतो की काही जण शेवटपर्यंत आलेले असतात, मध्ये मध्ये सगळे गळतात, पण सुरुवात किती लोक करतात. बघा, किती जनसागराने सुरुवात केलेली आहे मॅरेथॉन धावायला.
आणि या अध्यात्माचंही तसंच आहे, हा मार्गही तसाच आहे. अनेक लोक सुरुवात करतात पण मध्ये मध्ये सगळे गळत जातात. अनेक कारण आहेत, अनेक संकट किंवा अनेक अडथळे किंवा कंटाळा काही असो किंवा काही असे प्रश्न निर्माण होतात. आणि मग काही गळत 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 असा एखादीच व्यक्ती असते की हा अभ्यास ती पूर्ण करते. ह्याचाच अर्थ त्यांनी सांगितलाय की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. म्हणजे आपल्याला वाटतं कित्येक लोक किती अध्यात्म मार्गावर लागलेले आहेत. अनेक लोक स्तोत्र म्हणतायत, कवच म्हणतायत, सहस्रनाम म्हणतायत, वेगवेगळी पटलाने वेगवेगळी पूजा करतायत, ध्यान करता आहेत. तर ही जी सगळी पद्धती अनेक लोक करतायत. पण हे जरी आपल्याला असं वाटलं तर एखादाच त्यातला सिद्धी, सिद्धी याचा अर्थ काय आहे की बघा, जो आपण करतोय ना ती साधना आहे, आपण साधतोय. काय साधतोय तर परमात्म्यांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, त्यांची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची भक्ती करण्याचा साधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण सर्वजण साधक आहोत, साधणारे आहोत या गोष्टी. आणि जेव्हा आपलं साधन पूर्ण होतं तेव्हा मग ती पूर्णावस्था म्हणजे सिद्ध, म्हणजे सिद्धी प्राप्त होणं म्हणजे सिद्ध होणं, पूर्ण होणं. जी साधना करतो आहे ती साधना पूर्ण होणं म्हणजे सिद्ध. आता अष्टसिद्धी नवनिधी हे पण सर्व सांगितलेलं आहे. 8 सिद्धी आहेत पण ते अत्यंत कनिष्ठ कारण आपल्याला अणिमा, गरिमा, महिमा, नंतर प्राकाम्य, ईशित्व, वशित्व हे सगळ्या ज्या सिद्धी आहेत, सिद्धी प्राप्त होतात या अध्यात्म मार्गावर. पण तिथे आपण गुंगून पडायचं नाहीये, हा मार्ग चालू ठेवायचा आहे चालणं. पण इथे जी सिद्धी म्हटली आहे ना ती पूर्णत्वाची सिद्धी आहे. तर ही सिद्धी प्राप्त करण्याचे बरेच प्रयत्न करतात पण सिद्धी त्याच्यापैकी एखादाच तत्वतः जाणतो. तत्वतः म्हणजे भगवान जसे आहेत तसे जाणतो. फक्त मूर्ती म्हणजे भगवान नाहीयेत, मूर्ती हे विग्रह त्यांचं स्वरूप आहे, आपण त्यांची भक्ती करतो. पण तरी असं असलं तरी त्यांना तत्वतः जाणलं पाहिजे, पूर्णपणे जाणलं पाहिजे ते कसे आहेत. पण असा एखाद्याच व्यक्ती त्यांना जाणून घेतो. पुढची स्लाइड. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. बघा, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांना पंचमहाभूत असं म्हटलं जातं. महाभूत म्हणजे आपल्या आजूबाजूला जे देह दिसत आहेत, पांचभौतिक देह, जी आवरणं आहेत ती सगळी पंचमहाभूतांपासून बनली आहेत. तरी कुठली पंचमहाभूत आहेत तर पहिलं पृथ्वी. आता आपल्या शरीराचं आपण बघू तर आपल्या शरीरामध्ये जे सगळे घन पदार्थ आहेत, जे मांस आहे, अस्थि आहे, तर हे सगळं आहे ते पृथ्वी महाभूत. जडत्व आहे पृथ्वी, गंध गुण आहे त्याचा, तर पृथ्वी महाभूतापासून बनले. जे काही आपल्या शरीरातलं रक्त आहे किंवा जे द्रव पदार्थ आहेत ते जल महाभूतापासून बनलेत. अग्नी, अग्नी हा उष्णता देतो आणि परिणमन पण करतो. आपण जेवण जेवतो आपल्याला अग्नीची गरज आहे, कारण अग्नी आहे ते पचन, म्हणजे ते जेवणाचं आपण बघतो, आपण जे अन्न आहे ते डायरेक्ट आपण अन्नधान्य घेऊ शकत नाही, त्याचं पचन करून ते शिजवून खावं लागतं. तर त्या उष्णतेची गरज ही अग्नी महाभूत, तेज महाभूत, उष्णता, आपल्या शरीराची उष्णता, तर ते तेज महाभूताचं काम आहे. पेशी, पेशीमध्ये ते अग्नी महाभूत आहे. पेशी, पेशीमध्ये अग्नी आहे परिणमन करण्याचा. नंतर येतो वायू, जे आपण हातपाय हलवतोय, मी बोलते आहे किंवा शरीरामध्ये रसरक्ताचं अभिसरण चालू आहे, सर्क्युलेशन चालू आहे, तर ही गती आहे. ही गती देण्याचं कोण काम करतं, क्रिया करायला शक्ती कोण देतं, तर हे सगळं चलनवलन, गती, कर्मेंद्रिय हे जे सर्व आहे ते वायू महाभूताचं काम आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं हे वायूचं काम आहे. आणि हे वायू इकडून तिकडे नेण्यासाठी पोकळ्यांची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक पोकळ्या आहेत, तर या पोकळ्या म्हणजे आकाश महाभूत आहे. तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर हे म्हणून ही पंचमहाभूत. आणि मन, बुद्धी, अहंकार. आता हे सूक्ष्म, आपलं जसं स्थूल शरीर आहे तसं आपलं सूक्ष्म शरीर आहे जे आपण पाहू शकत नाही. त्यात काय येतं तर मन येतं, जे सतत मनन करतं, सतत विचार करतं. असा कुठलाही क्षण नाहीये की तो विचार करत नाही, मनोराज्यात गुंतलेलं असतं, सतत ते कसले ना कसल्या विचारामध्ये गडलेलं असतं. म्हणून मनन करणारं ते मन. नंतर येते बुद्धी, म्हणजे मनाने जे विचार केले त्यातला चांगला कुठला आहे, वाईट कुठला आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे बुद्धी ठरवते. आणि अहंकार म्हणजे आपली मीपणाची जाणीव, मी आहे, मी देह आहे, मी कोणीतरी आहे, मी अमुक तमुक आहे, माझं हे नाव आहे, मी इकडे राहतो, तर हा अहंकार आहे. म्हणजे स्वतःच्या देहाबद्दल असलेला अभिमान, तर त्याला म्हणतात अहंकार. मन सतत विचार करतं, बुद्धी निर्णय घेते, अहंकार आपली असण्याची जाणीव, मी आहे ही जाणीव,
देहाची जाणीव हा अहंकार. तर हे सूक्ष्म आहे. आपण मनाला कोणाच्या पाहू शकतो का? दुसऱ्याचं मन आपण फक्त जाणून घेऊ शकतो किंवा अनुभव घेऊ शकतो किंवा त्याच्या मनात काय चाललंय याच्याबद्दल आपण कल्पना करू शकतो, पण त्याला पाहू शकतो का? तर नाही. आपण अहंकार पाहू शकतो का दुसऱ्याचा? नाही. त्याच्या आपण वागण्यावरनं आपल्या लक्षात येतं की हा किती अहंकारी आहे. पण प्रत्यक्षात अहंकाराला पाहता येतं का? नाही. बुद्धीला पाहता येतं का? तर नाही. म्हणजे हे सूक्ष्म आहेत. हे सगळे आपल्या स्थूलत्वाच्या पलीकडे असलेल्या गोष्टी आहेत. मन, बुद्धी, अहंकार. तर ह्याला सूक्ष्म शरीराचा भाग आहे. तर स्थूल शरीर पंचमहाभूतापासून बनलंय. सूक्ष्म शरीर मन, बुद्धी, अहंकार, याला अंतःकरण म्हणतात. बघा, बहिःकरण आणि अंतःकरण. करण म्हणजे काय? साधन. म्हणजे आता बाहेरच्या जगातल्या गोष्टी पाहायच्या आहेत, जर डोळे नसतील तर आपण पाहू शकणार नाही. डोळे साधन आहे त्या गोष्टी पाहण्याचं. आणि म्हणून डोळ्यांची गरज आहे पाहण्यासाठी, तसंच आतमध्ये विचार करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, स्वतःच्या जाणीवेसाठी. अंतःकरण, आतलं साधन. आणि बहिःकरण म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. त्यातलं मन जे आहे ना, ते दोघांमध्येही काम करतं. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. तुम्ही रस्त्यावरनं चाललात आणि समोरनं एक कुत्रा धावत येतोय तुमच्या दिशेने. तर तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की अरे, हा कुत्रा धावत येतोय. पण जर तुमचं लक्ष, मन तिथे नसेल आणि तुम्हाला जर मन नसेल तर तुम्हाला कुत्रा दिसला समोरनं, डोळ्यानं पाहतोय, दिसतोय, तो येतोय धावत. पण मन नसल्याने तुम्हाला जाणीवच होणार नाही तो आपल्या दिशेने धावत येतोय. पण जर तिथे मन असेल तर मन जे आहे ते माध्यम आहे. मग मनाला लगेच कळतं की अरे, कुत्रा धावत येतोय. मग हे जे ज्ञान आहे ते बुद्धीकडे घेऊन जातं आणि एका क्षणात घडतं. म्हणजे मी बोलायला वेळ लागतोय, पण हे पटकन होणारी प्रक्रिया आहे. मग बुद्धी विचार करते, अरे बापरे, कुत्रा धावत येतोय, आता मी काय करू? मग ते विचार करायला लागतं की आता काय केलं पाहिजे. जर तुमच्यात तेवढी क्षमता आहे तर तुम्ही एके ठिकाणी राहून त्याला पळवून लावू शकाल, पण नाही तर मग ते म्हणतं नाही नाही, आता पळून गेलं पाहिजे. मग हा जो निर्णय घेतलाय बुद्धीने, कोण घेतं? अहंकार. पण आपल्या देहाला वाचवायचंय ना, नाहीतर काय होणार? येणार आणि तो मोठा चावा घेतला आपला समजा, तर काय होणार आहे? मग पुढे आपल्याला जर जोरात एवढी जखम होणार आहे, मग त्याची ट्रीटमेंट करावी लागेल, अँटी रेबीज इंजेक्शन घ्यावे लागतील. मग लगे अरे बापरे, तसं होऊन नाही चालणार आहे. मग तो अहंकार आपल्या देहाला वाचवायचा आहे. मग आता काय करायचं? मग बुद्धी निर्णय घेते, चला पळत सुटा, आता पळायला पाहिजे. मग काय होतं? मन, तो जो निर्णय आहे तो तो जाऊन त्या पायांकडे नेऊन पोहोचवतं. अरे पळायला लागा, धावा. मग ते पाय धावायला सुरुवात करतात. मन हे माध्यम आहे, ते संदेशाचं वहन करतं आणि मग अशा रीतीने ही क्रिया घडते. पण जर मन नसेल, आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर एखादा पिक्चर बघताय आणि बाहेरच्या रस्त्यावरनं घरच्या टीव्हीवर पिक्चर बघताना कोणीतरी जोराने ओरडत चाललाय की कांदे घ्या कांदे, किंवा फळं घ्या फळं, आंबे घ्या आंबे, पण तो कानावर आवाज पडतो, पण मन तिथे नसल्याने तो आपल्या बुद्धीत शिरत नाही किंवा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. तो आवाज तिथेच आहे, तो कानावर पडतोय, पण मन नसल्यामुळे ती गोष्ट जाणवत नाही. म्हणजे ज्ञान होण्यासाठी मनाची गरज आहे, त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी बुद्धीची गरज आहे. आणि आपली जो आपण मी आहे, ही जी भावना आहे, माझा देह आहे, हा मिथ्या अहंकार आहे, कारण देह हा तात्पुरता आहे. तर या तिघ जे आहेत ते सूक्ष्म आपल्या शरीराचे आहेत. म्हणून ही प्राकृतिक शक्ती आहेत माझ्या. अष्टधा शक्ती म्हटलेल्या आहेत. पुढची स्लाइड माताजी. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन, आता आधीची आपण बघितली ती अपरा प्रकृती आहे. परा म्हणजे काय? श्रेष्ठ प्रकृती कोण आहे? तर बाह्य आवरण आणि सूक्ष्म शरीर नाहीये. त्यांच्या आत कोण राहतो? कारण शरीर कोण आहे? सगळ्यांचं कारण कोण आहे? तर आत्मा. जर आत्मा नसेल, निर्जीव शरीर असेल, तर मनबुद्धी अहंकाराचंही काही काम नाही, कारण ते नसणारच आहे सूक्ष्म शरीर. मूळ कोण आहे? कारण कोण आहे? कारण शरीर कोण आहे? तर तो आत्मा आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ही श्रेष्ठ प्रकृती आहे, परा प्रकृती आहे. सर्व जीवात्मे, अनेक जीवात्मे, बघा हवेत जीवात्मे आहेत, व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया, ते पण जीवात्मेच आहेत. नंतर तुम्ही म्हणाल तर अनेक ग्रहावर जीवात्मे आहेत, दगडात जीवात्मा आहे, वृक्षामध्ये जीवात्मा आहे, सगळीकडे तो चैतन्य आहे, सगळीकडे तो आत्मा आहे, चराचरामध्ये तो परमात्मा आहे. मग हे जीवात्मे असंख्य अगणित आहेत, आपण मोजू पण शकत नाहीत. ते हे सगळे परा म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रकृती आहे. आणि हे काय करतात? जीव काय करतात? तर कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. म्हणजे आपण रोज जेवण करतो किंवा बाहेर फिरायला जातो तेव्हा सृष्टी पाहतो, सृष्टी सौंदर्य, गवताचा सुवास घेतो, घरामध्ये उदबत्ती लावतो. तर ह्याला उपभोग घेणं म्हणतात, की पाहणं, डोळ्यांनी पाहणं, निसर्ग सौंदर्य पाहणं. तर हा सगळा आपला प्रत्येक इंद्रियांचा विषय आहे. पाहणं हा डोळ्यांचा विषय आहे, ऐकणं कानाचा विषय आहे, वेगवेगळ्या चवी घेणं आपल्या रसनेचा विषय आहे, वेगवेगळे स्पर्श अनुभवणं
आपण आता बाहेर कुठेही फिरायला जातो, सर्वजण विकेंडला जातो, मग तिथे गवत पसरलेलं आहे, झऱ्याचं खळखळतं पाणी आहे, त्याचा आवाज ऐकतो, तो स्पर्श अनुभवतो. तर असे मृदू कोमल स्पर्श आणि हे पंच ज्ञानेंद्रिय बाहेरच्या जगताची जाणीव करून देतं. जर ते नसतील तर बाहेर काय चाललंय ते कळणारच नाही आत्म्याला. म्हणजे पाहण्यासाठी हे आपली द्वारं पाहिजे, आपल्या शरीराची ही छिद्र आहेत, त्याने आपण बाहेरच्या जगताचं ज्ञान करून घेतो आहोत. पुढची स्लाइड माताजी. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. बघा, एक अपरा म्हणजे कनिष्ठ, जी भौतिक प्रकृती आणि सूक्ष्म शरीर आहे, अष्टविधा, आणि जी श्रेष्ठ आहे तो त्यात राहणारा आत्मा, त्याला परा प्रकृती. अपरा कनिष्ठ, परा श्रेष्ठ, अशा या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये. आता आपण जगतात राहतो. जगत शब्दाचा अर्थ काय आहे? जे सतत गतिमान आहे, जे सतत चलायमान आहे, जे घड्याळाच्या काट्यावरती पूर्णपणे आधारलेलं आहे. तुम्ही बघा, प्रत्येक क्षण आपलं घड्याळाकडे लक्ष असतं. आता इतके वाजले, आता हे करायचंय, आता इतके वाजले, आता हे करायचंय, आता उद्या इतक्या वाजता अमुक क्लास आहे, इतक्या वाजता तिकडे जायचंय. म्हणजे आपण घड्याळाच्या सकाळी इतक्या वाजता उठायचंय, अलार्म लावतो, मग रात्री इतक्या वाजता झोपायचंय. प्रत्येक क्षणी आपण त्या घड्याळाच्या काट्याकडे बघत असतो. म्हणजे आपण त्या काळामध्ये किती बांधलेले आहोत. हे जगत आहे, सतत चलायमान आहे, चाललेलं आहे, ते थांबत नाही कोणासाठी. आणि त्याच्यात जे काही आहे ते भौतिक आणि आध्यात्मिक आहे. बघा, दोनच गोष्टी आहे, भौतिक आध्यात्मिक. म्हणजे जे काही आजूबाजूला आपल्याला दिसतंय, वेगवेगळे आवरण दिसत आहेत, दगड दिसतोय, ते दगड हे आवरण आहे. वृक्ष दिसतोय, ते आवरण आहे, तो त्याचा देह आहे, त्याचं ते शरीर आहे. माणसं दिसत आहेत, ते माणसाचं शरीर आहे, पण ते बाह्य आवरण आहे जे आपण पाहतोय. आणि मग आपल्याला वाटतंय, अरे हे वृक्ष आहे, कारण हे वृक्षाचं शरीर आहे. अरे हा दगड आहे, हे दगडाचं आवरण आहे. पण खरा त्याच्यात राहणारा आत्मा आपल्याला दिसतच नाहीये. आपण देहावरनं ठरवतोय की हा दगड आहे, हा पक्षी आहे, हा पशु आहे, हा माणूस आहे, हा अमुक आहे, तो तमुक आहे. हे कशावरनं ठरवतो? आवरणावरनं. ते पंचमहाभूतापासून बनलंय, म्हणून ते भौतिक आहे. म्हणून भौतिक जगत, जिथे भौतिक गोष्टी आहे, पंचमहाभूताशी संबंधित गोष्टी आहे, ते भौतिक आहे. आणि जे आत्म्याशी संबंधित आहे, जो आत राहतो, जो आपल्याला दिसत नाही, तो आत्मा आहे. आत राहणारा म्हणून आत्मा. आणि आत आत आत्मा या शब्दाचा अर्थ आहे संस्कृत भाषेचा की तो देह बदलतो आणि आत राहतो, म्हणून आत्मा. जो देहात राहतो तो आत्मा. पण आपण आत्म्याला पाहू शकत नाही, आपण देहाला पाहू शकतो. म्हणून सगळ्या दोन गोष्टी आहेत. तुम्ही घराच्या बाहेर पडा, तुम्हाला दोनच गोष्टी दिसतील. एक पंचमहाभूताशी संबंधित देह आणि त्यात राहणारे आत्मे. आपण आत्म्याला पाहू शकणार नाही, पण आता आपल्याला नक्की समजेल ना. तुम्ही आता घराच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला जेव्हा ज्ञानाची दृष्टी मिळालीये, तुम्ही सहजपणे बघाल, अरे हा दगड. तुम्ही इतर वेळी तो नुसता दगड म्हणून पाहत होता, पण आता तुम्ही आत्मा म्हणून बघाल, परमात्मा म्हणून पाहाल की चराचरामध्ये तो परमात्मा आहे. तर हीच ज्ञानाची दृष्टी आहे. बघा, आपली जगताकडे बघायची जाणीव कशी बदलते. तर सगळं काही दोन आहे, भौतिक जगत आहे, आध्यात्मिक जगत आहे. म्हणजे जे पंचमहाभूताशी संबंधित आहे ते अधिभौतिक आहे, आणि जे आध्यात्मिक आहे ते आत्म्याशी संबंधित आहे. यांचा उत्पत्ती करता बनवणारा कोण आहे? मीच आहे. आणि प्रलय करताही मीच आहे, हे तू निश्चितपणे जाण. हे धनंजया, धनंजय, ज्याने धन प्राप्त केलं यज्ञासाठी, जेव्हा युधिष्ठिराला यज्ञ प्राप्त करायचा होता, म्हणून त्यांचं, अर्जुनाचं नाव धनंजय. माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात तवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. अहो, सोपी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा फुलांचा हार बघता किंवा मण्यांची माळा बघता, आपण दागिने घालतात, गळ्यामध्ये हार घालतात, तर त्याच्यामधला जो दोरा आहे किंवा तो ज्याच्यात ओवलाय ते दिसतं का? पण जर ते दोरा नसेल, तो धागा नसेल, तर तो त्या माळेचं, त्या हाराचं काही अस्तित्व आहे का? ती कशामुळे ओवली गेलीये? तर त्या धाग्यामुळे, त्या दोऱ्यामुळे. त्या दोऱ्याने पकडून ठेवलंय त्यांना, म्हणून त्यांचं अस्तित्व आहे. तर परमात्मा तसंच आहे ना. आपण त्याला धाग्यासारखं बघू शकत नाही, पण सगळ्यांना धरून ठेवणारं काम, म्हणजे सगळ्यांचं मूळ तत्व किंवा सगळ्यांचं आश्रयस्थान, तर तो परमात्मा आहे. जसं धागा आहे, धाग्यामध्ये सर्व काही ओवलंय, तसं जगत त्या परमात्म्यामध्ये ओवलेलं आहे. त्यांच्याशिवाय जगामध्ये काहीच नाहीये दुसरं. पुढची स्लाइड माताजी. रसोहमप्सु कौन्तेय, प्रभास्मि शशि सूर्ययोः, प्रणव सर्व वेदेषु, शब्दखे पौरुषनृषु. हे कौन्तेया, हे कुंती पुत्रा, पाण्यामधला रस मी आहे. खरं तर सर्व काही तेच आहे, पण हे असं का सांगतायत? कारण त्या पाण्यातला रस, आपण पाणी पितो, आपण काहीही पिलं तरी त्याने प्राण्याची तृप्ती ही त्याच्या, आपण कितीही दुसऱ्या गोष्टी, दूध पिलं, कोल्ड्रिंक्स पिले, ज्यूस पिला,
पण पाण्याने जी तहान भागते ना ती इतर कशानेही भागत नाही. मग पाण्याचा हा जो जीवन रस आहे तर तो रस मी आहे. दुसरं चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र. चंद्राचा प्रकाश त्या सूर्याकडनंच आलेला आहे. पण त्या सूर्याचा प्रकाश कुठून आलाय तर तो भगवंतांकडून आलेला आहे. वैदिक मंत्रांमधला ओंकार मी आहे. वैदिक म्हणजे वेद जे आहेत, चतुर्वेद, वैदिक संस्कृती आपली. वेद या शब्दाचा अर्थ आहे जाणणं, जे आपल्याला ज्ञान करून देतं. तर ते वेद आहे. विद या धातूपासून बनलेला आहे. ओंकार, ओम कशापासून बनलाय? अ उ म, ओम, अ उ आणि म. तर हा ओंकार हे अनेक करोड मंत्रांचं उगमस्थान आहे. कित्येक कोटी मंत्र या ओंकारापासून निर्माण झालेले आहेत. तर त्या मंत्रांमधला ओंकार मी आहे. आकाशातला शब्द मी आणि मनुष्यामधलं सामर्थ्य मी आहे. बघा, जर आपल्यामध्ये जर सामर्थ्य नसेल, आता जर माझी शक्तीच नाहीये तर मी बोलू तरी कशी शकणार? मग एका ठिकाणी पडून राहावं लागेल. म्हणजे आपल्याला शक्तीची गरज आहे, सामर्थ्याची गरज आहे. तर ते सामर्थ्य मी आहे. सामर्थ्य नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. हात पण हलवू शकणार नाही. डोळ्याची पापणी हलवायला पण आपल्याला शक्तीची गरज आहे आणि ते सामर्थ्य मी आहे. पुढची स्लाइड माताजी. तर असं चव मध्ये पाणी, आता प्रकाश, चंद्र सूर्यांचा प्रकाश, वैदिक मंत्रांचा ओम, म्हणजे हे सर्व त्यातलं महत्वाचं. आता आकाश, शब्द वाहण्यासाठी पोकळीची गरज आहे. म्हणून शब्द हा आकाश महाभूताचा गुण आहे. आकाश म्हणून मनुष्याचं सामर्थ्य. तर आपल्या सामर्थ्य नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. पृथ्वीचा सुगंध, गंध पृथ्वी महाभूताचा गुण आहे. म्हणून बघा, जे कांदा लसूण खायला वर्ज्य म्हटलंय, का म्हटलंय? तर कांदा आणि लसूण, बघा कांद्याला एक वास येतो, लसणीचा वास आहे, हिंगाला वास आहे, एक उग्र गंध आहे त्यांना, उग्र. आपण जेव्हा लसण लांब ठेवली असली तरी वास येतो. कांदा कापला की लगेच वास येतो. का? कारण त्यांना गंध आहे, विशिष्ट गंध आहे सल्फरचा आणि हा फॉस्फर. हा जो गंध आहे तो पृथ्वी महाभूताचा आहे. म्हणून यांच्यामध्ये पृथ्वी महाभूताचा आधिक्य आहे. कांद्यामध्ये, लसणीमध्ये, नंतर हिंगामध्ये. तर जेव्हा तुम्ही त्या महाभूताचा पदार्थ शरीरात घेता तेव्हा त्याच्यामुळे जडत्व येतं. कारण पृथ्वी हे सर्वात जड महाभूत आहे. तुम्ही वर वर जाल पृथ्वी, मग जल, मग अधिक सूक्ष्म सूक्ष्म होत जातं. आणि म्हणून जडत्व जर कमी करायचं असेल तर हे ज्या गोष्टी आहेत, गंध, ज्यांना अत्यंत गंध आहे, उग्र, तर ते पदार्थ वर्ज्य केले पाहिजे. म्हणजे आपली आपली खालच्या म्हणजे जडत्व येत नाही, आपल्याला सूक्ष्मत्व किंवा हलकेपणा किंवा उच्च उच्च अवस्था प्राप्त व्हायला लागतात. म्हणून बघा, या गोष्टींचा वापर टाळायचा आहे पृथ्वी महाभूताच्या, त्यांच्यात आधिक्य आहे. म्हणून पृथ्वीचा गंध हा गुण आहे. आगीचा उष्णता, सर्व जीवांची जीवनशक्ती, तपस्व्यांचे तप. तप नसेल तर तपस्वी कुठून येतील? तपाचरण करणारे तपस्वी आहेत. अस्तित्वातल्या सर्व वस्तूंचं बीज, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्तिमानाची शक्ती, बलवानांचं बल. आणि सॉरी, तर अशा धार्मिक तत्वाच्या विरुद्ध नसलेलं लैंगिक जीवन, अशा रीतीने सर्वांचं महत्व मी आहे. पुढची स्लाइड माताजी. तर सात्विक, राजसिक, तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीने अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. बघा, हे कशासाठी आहे? ही सगळी वाक्य अशी वाचली ना की ते असे वाटतं कदाचित सुरुवातीला कठीण आहेत, पण तसं नाहीये. तुम्ही बाजूचं चित्रात जर बघितलं, तुम्हाला बायका दिसत आहेत, तर ते सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. ज्यांचे नियंतावरती भगवान श्रीकृष्ण आपण बघितलं बासरी वाजवत आहेत. आणि ही जी माया आहे, आपण ज्याच्या आवरणाखाली आहोत, आपल्याला आपलं खरं स्वरूप माहिती नाही. आत्म्याचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप माहिती नाहीये आपल्याला. कारण आपण त्या आवरणाखाली, एखाद्यावर जर चादर टाकली तर त्याला काहीच दिसणार नाही, बाहेरचं काही कळणारच नाही. तो आवरणाने ते आवृत्त होऊन जाईल. आपली प्रत्येकाची आपल्यावर चादर टाकलेली आहे, मायेचं आवरण टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला खरं स्वरूप आतमध्ये अंधार असल्याने काहीच कळत नाहीये. त्या 3 बायका आपल्याला नाचवतायत, सत्व, रज, तम. तर हे मूळ आहेत. कारण एखादी गोष्ट निर्माण होण्यासाठी, ती व्यक्त होण्यासाठी एक निर्माण करणारी गोष्ट लागते, मग एक तिचं पोषण करणारी वस्तू लागते, आणि मग ती नाहीशी होण्यासाठी किंवा ती अव्यक्त अवस्थेत जाण्यासाठी तिसरी लागते. म्हणून म्हणून 3 गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून सत्व, रज, तम. आता हे पुढे पुढे सगळं डिटेल आहे. आधी फक्त तुम्ही एकदा समजून घ्या. जशा कठपुतल्यांना नाचवलं जातं तशी ही माया नाचवते. ती त्रिगुणमयी माया आहे. सत्व, रज, तमात्मक ही माया आहे. आणि सत्व, रज, तम आपल्यावर कसं काम करतात हे आपण पुढे पाहणार आहोत. त्या त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे हे जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी माझं स्वरूप जाणत नाही. पुढची स्लाइड माताजी.
आता बघा इथे समोर ना शेजारी एक चित्र आहे बघा, आपण एक गटांगळ्या खातो एका माणूस, आणि वरून भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू वाचवण्यासाठी येत आहेत आपल्या त्या म्हणजे आपल्या वाहनावर बसून ते येत आहेत. तर एक तुम्हाला ते आपण गटांगळ्या खातो, आता हा माणूस महासागरात पडलेला आहे, तो कितीही पट्टीचा पोहणार आहे, तो पूर्ण खाडी पार करून जात असेल समजा, पण समुद्र पार करणं काही सोपं नाहीये. आपल्या स्वतःच्या शक्तीवर आपण हा सागर पार करू शकत नाही. आता तो किती खोल आहे, अजून मोजताही आला नाही महासागर किती खोल आहे. आणि त्याची तुम्ही जर बाजूचं तुम्ही जर बघितलं, त्याची रुंदी, त्याचा विस्तार, तर आपण पाहू जितक्यापर्यंत नजर जाते तिथपर्यंत तो पसरलेला आहे. मग अशा महासागरात जर एखादी व्यक्ती गटांगळ्या खाते, ती कितीही चांगली पोहणारी असली तरी ती स्वतःच्या शक्तीने हा महासागर पोहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला बाहेरून मदतीची गरज आहे. मग त्याला एक हेलिकॉप्टर यायला पाहिजे, एखादी बोट यायला पाहिजे, आणि मग त्या पाण्यातनं ती त्याला बाहेर काढू शकते. म्हणून आपल्याला भवसागरातून बाहेर काढण्यासाठी भगवंत स्वतः येतात. मग ते येतात म्हणजे कसे येतात? तर आता आपण जो भगवद्गीतेचा अभ्यास करतो, तो त्यांनी दिलेला हात आहे आपल्या समोर पुढे केलाय. आपल्याला तो जाणून घेतला पाहिजे, त्यांचा हात ओळखला पाहिजे आणि तो घट्ट पकडला पाहिजे, सोडायचा नाहीये तो. म्हणून त्या भगवद्गीता रूपी त्यांचा हात आहे, त्यांनी हात पुढे केलाय. आता ते आपल्याला स्वतःला प्रगट करतायत. जर त्यांची इच्छा नसेल तर हे ज्ञान होणं शक्यच नाहीये. म्हणजे आता ज्यांना हे ज्ञान होणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर त्यांची कृपा आहे, केवळ त्यांना आणि त्यांनाच हे ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपल्याला आपण योगायोगाने ज्ञान प्राप्त करून घेत नाही आहोत, त्यांच्या इच्छेने आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्यांच्या इच्छेने हे ज्ञान होते, त्यांच्या इच्छेने ते आपल्याला प्रगट करतायत. त्यांनी आपल्या पुढे हात केलाय त्यांचा, तो ओळखला पाहिजे आणि पकडला पाहिजे घट्ट, तरच आपण या भवसागरातून, या दुःखातून बाहेर पडू शकू. तर हे सर्वप्रथम जाणून घ्यायला, म्हणून दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. म्हणजे ही 3 गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती महासागरासारखी आहे. दुस्तर, तरुण जायला अत्यंत कठीण आहे, पोहून जायला कठीण आहे. परंतु जे मला शरण आले, तुम्ही जर हातच पुढे केला नाही, तर शरणच गेला नाही, तर वाचणार कसे? म्हणून ते सहजपणे त्यांना उचलतात आणि याला पलीकडे घेऊन जातात, भवसागराच्या पलीकडे नेतात, मायेच्या पलीकडे नेतात. त्यासाठी ते प्रत्यक्ष आलेले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुत ज्ञान आसुरं भावमाश्रिताः. मग आता जे 4 लोक आहेत ते दुष्कृती म्हटलेले आहेत. एक जे मूर्ख आहेत, त्यांना कल्पनाच नाहीये, दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय, आणि जे असुरांसारखी नास्तिक प्रवृत्ती, आम्ही देवाला मानत नाही, ते मला शरण येत नाहीत. पुढची स्लाइड माताजी. आता बघा, एक मूढा म्हणजे मूर्ख, म्हणजे गाढवासारखी त्यांची परिस्थिती आहे, की त्यांच्यावरती सगळा भार लादलेला आहे संसाराचा, कुटुंबाचा, आणि दिवस रात्र ते धडपड करतायत पैसे कमवण्यासाठी. ते म्हणतात मला वेळ नाहीये, मला 1 तास वेळ नाहीये भगवंतांबद्दल ऐकायला, मला खूप कामं आहेत, मला ती कामं करू द्या. दुसरे जे मायया पर ज्ञाना, म्हणजे आता जे अनेक शिकलेले लोक आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, वैज्ञानिक आहे, वकील आहेत, सायंटिस्ट आपण म्हणतो ते, असे वेगवेगळे जे उच्च शिक्षित लोक आहेत, त्यांना असं वाटतं की मी पूर्ण आहे, मला सगळं काही माहिती आहे, हे भौतिक ज्ञान सर्व काही आहे. जे शोध लागले ते महत्वाचे आहे, टेक्नॉलॉजी महत्वाची आहे, आता जे जग पुढे चाललंय ते महत्वाचं आहे. आणि त्यांना वाटतं की देव वगैरे काही नाहीये, जे आहे ती प्रकृती आहे. आणि मग त्याच्यामुळे ते मायेने त्यांचं अपहृत, त्यांचं झाकलेलं ज्ञान आहे, आणि त्यांना माययापहृत ज्ञानानंतर जे नराधम, म्हणजे ते माणसांमध्ये जे अधम अशा योनी आहेत, तर त्या लोकांना नराधम म्हटले. आणि असुर म्हणजे काय? जे सूर नाहीत ते असुर. तर रावण बघा तपश्चर्या करतायत, आता इतकी एका पायावर तपश्चर्या, एवढे शरीराला त्रास, आणि असं करून मागणार काय? तर 3 लोकांचं राज्य. म्हणजे जर तुमच्याकडे परमेश्वर प्रसन्न होऊन मागायला आला आणि मला तुम्ही काही जे मागाल ते मी देईन असं म्हटलं, आणि तुम्ही काय मागाल? तर एक भाकर तुकडा मागितला किंवा पोटा पाण्यासाठी माझी व्यवस्था कर, तर किती हा मूर्खपणा आहे की जेव्हा स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर समोर येतोय आणि तुम्हाला म्हणतो काही माग. आणि हे रावण मागणारे 3 लोकांचं राज्य, 18 लोक आहेत, अनेक कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहे. हे विचार करा, त्याच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आहे, ब्रह्मांडाच्या पलीकडे. ते मागायचं सोडून मागितलं काय? तर या ब्रह्मांडातलं नश्वर असं 3 लोकांचं आयुष्य. आणि करतोय काय? तर किती कठोर तपश्चर्या, बापरे. म्हणजे एवढं आपलं आयुष्य त्याच्यामध्ये घालून, एवढा श्रम करून
मागितलं काय तर इतकीशी गोष्ट. पुढची स्लाइड. हे दुष्कृती लोक आहेत. भगवंतांना शरण सुद्धा याच्यासाठी म्हणजे हे सगळे असुर राक्षस त्यांच्या बद्दल कोण भगवंतांना शरण येतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्त संकटात सापडलेले अर्थार्थी, मला पैसे हवेत, मला नोकरी हवी आहे, मला आरोग्य हवंय, मला दीर्घायुष्य हवंय. जिज्ञासू आणि ज्ञानी. जिज्ञासू म्हणजे मनात प्रश्न असलेले अर्जुनासारखे, की मला जाणून घ्यायचंय, सर्व काही जाणून घ्यायचंय. आणि ज्ञानी म्हणजे मी आता सर्व काही जाणून घेतलं तरीही भगवंतांची भक्ती करतात. पुढची स्लाइड माताजी. तर कोण आहेत गजेंद्र मोक्ष. बघा, मी गजेंद्र मोक्ष गोष्टीबद्दल सांगितलं होतं मी, की अडचणीत सापडलं की भगवंताचा धावा. त्यांना आर्त म्हणतात. कष्टात सापडलेत, अडचणीत सापडलेत. नंतर ध्रुव महाराज, त्यांना अढळ स्थान पाहिजे होतं. अशी जागा जिथून मला कोणीही हटवू शकणार नाही, हे अर्थार्थी भक्त आहेत. नंतर द्रौपदी वस्त्रण. द्रौपदी संकटात सापडली जेव्हा आपले पतीही काही करत नाहीत, भीष्म पितामही काही करू शकत नाहीये, तेव्हा तिने भगवंतांचा, कृष्णांचा धावा केला. तर संकटात सापडल्यावर तिने धावा केला. ती आर्त भक्त आहे. आणि शुकदेव गोस्वामी, जे आपण गोष्ट बघणार आहोत ती, तर त्यांचा जो जन्म आहे ते शुकदेव म्हणजे राधाराणीचा पोपट, तर ते शुकदेव गोस्वामी आहेत. तर त्यांचा जन्म. नंतर सूत गोस्वामी, शौनकादी ऋषी, नैमिषारण्यात भागवत महापुराण सांगितलं गेलं, त्याची गोष्ट आहे. परीक्षित महाराजांना शुकदेव सांगतायत भागवत महापुराण. या गोष्टी येणार आहेत आपल्या ओघामध्ये, तेव्हा त्या पूर्ण गोष्टी मी सांगेन तुम्हाला. पुढची स्लाइड माताजी. हे सगळे सुकृती आहे भगवंतांचं शरण. म्हणजे भले का संकटात सापडल्यावर जाईना, मला काहीतरी पाहिजे म्हणून का होईना, पण ते भगवंतांना शरण जातात. पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे. कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. कारण आता एकदा समजलं आपल्याला, आपण जेव्हा पूर्ण भगवद्गीतेचा अभ्यास करू, भागवत महापुराणाचा अभ्यास करू, तेव्हा भगवंताबद्दल सर्व काही माहिती होईल. आणि तो ज्ञानी व्यक्ती आहे की मला पूर्ण माहिती आहे तरी मी भगवंतांची भक्ती करतोय. पुढची स्लाइड. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. महात्मा, महान आत्मा कोण आहे? जो अत्यंत दुर्लभ आहे. अनेक जन्मानंतर. बघा, आपण आता अभ्यास करतोय भगवद्गीतेचा, पण हा अभ्यास या जन्मापुरता नाहीये. आपण काहीतरी मागच्या जन्मी केलेलं आहे, मागच्या जन्मी अभ्यास केलाय, म्हणून आपण अनेक जन्म, आपण या जन्मात करतोय आणि पुढच्या जन्मातही करणार आहे. जेव्हा तो योगभ्रष्ट पुरुषाचा जन्म पुढे मिळेल, तर अशा चांगल्या कुळात जन्म मिळेल जिथे पोटापाण्याची काळजी असणार नाही, बुद्धिमान लोकांच्या, भक्तांच्या कुळात, की अशी उत्तम परिस्थिती. आणि कोणीतरी खेचून तुम्हाला परत घेऊन येईल. या जन्मातही असंच आहे. आपल्या मनाविरुद्ध पण आपण इथे जेव्हा जमा होतो, आपण अभ्यास करायला लागतो. अनेक जन्मांचा अभ्यास आहे हा. आणि वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला जो मनुष्य आहे, की मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. पुढची स्लाइड माताजी. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवी देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचं पालन करतात. आपल्या प्रत्येकाची इष्ट देवता आहे. आपण रोज काहीतरी पूजा करतो, देवी देवतांची पूजा करतो, त्यांची स्तोत्र म्हणतो, कवच म्हणतो, सहस्त्रनाम म्हणतो, त्यांना आवडीच्या गोष्टी देतो आणि त्यांची पूजा करतो. तर हे विशिष्ट विधी विधान आहेत त्या देवी देवतांचं. आणि त्यांना ते आपल्याला काहीतरी देतात, पैसे म्हणा, भौतिक गोष्टी आहेत त्या सर्व. कारण या नाहीशा होतात, कधीतरी नाहीशा होणार आहेत. त्यामुळे अविनाशी जे काही आहे, जे कधीही नाहीसं होणार नाहीये, ते प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात राहतो. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, आता आपण जी भक्ती करतो, तर ते त्यांचीच कृपा आहे. आपली श्रद्धा ते त्यांच्यावर स्थिर करतात आणि आपण त्यांना समर्पित करण्यासाठी ते आपली मदत करतात. पुढची स्लाइड माताजी. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु खरं तर कोण देतं हे आपल्याला? तर ते भगवंतच देत असतात त्यांच्या मार्फत. पुढची स्लाइड माताजी. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि अनित्य असतात, नाहीशी होणारी असतात. जेव्हा मृत्यू होईल तेव्हा कोणीही पैसे, आपली घर, आपली गाडी, आपले दागिने, आपले कपडे लत्ते, आपल्या आवडत्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. त्या इथेच सोडून जावं लागतं. म्हणून
ही मर्यादित आणि अनित्य असतात, म्हणून देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात. जे देवतांची उपासना करतात ते देवांच्या लोकात जाऊन राहतात. आपण जे भूतांची उपासना करतात ते त्यांच्या लोकात जातात. म्हणजे आपण ज्यांची उपासना करतो त्यांचा लोक आपल्याला प्राप्त होतो. पण परत फिरून इथे यावं लागतं, कारण ते कायमचं काहीच नाहीये. परमधामाची प्राप्ती म्हणजे जिथून परत फिरून यावं लागणार नाही, तो आध्यात्मिक लोक महत्वाचा आहे. तो आपण पुढे त्याची पूर्ण माहिती आलेली आहे, जसं येईल तसं आपण पाहणार आहोत. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केलेलं आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझं अविनाशी आणि अनुपम, अनुपम म्हणजे ज्याची उपमा देऊ शकत नाही, कोटी मदनाला लाजवणारं त्यांचं सौंदर्य आहे, त्यांना उपमाच देऊ शकत नाही, म्हणून त्यांना अनुपम म्हटलंय. ते जाणू शकत नाही. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो, म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. दोन शक्ती आहेत, एक अंतरंगा शक्ती आणि एक बहिरंगा शक्ती. आणि जीव जे आहेत, आपण सर्व तटस्थ कुंपणावर बसलो आहोत. जेव्हा आपण बाहेरच्या बाजूला झुकतो तेव्हा आपण बहिरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली जातो, आणि जेव्हा आपण अंतर्मुख होतो, आतल्या बाजूला झुकतो, तेव्हा त्या आल्हादिनी शक्तीच्या अधिपत्याखाली जातो. पण जेव्हा तिची कृपा होते तेव्हाच आपण भगवंतांना अजन्मा आणि अच्युत म्हणजे कधी च्युत होत नाहीत. तर त्यांना ज्यांचं स्खलन होत नाही, जे मनुष्याचं होतं, असे ते अच्युत भगवान आहेत. तर ते त्यांच्या अंतरंगा शक्तीनेच जाणता येतं. मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही घडत असणारे आणि पुढे जे काही घडणार आहे ते सर्व जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. बघा, जे काही आता चाललेलं आहे वर्तमान काळात, युद्ध, जी काही परिस्थिती आहे आणि पुढे घडणार आहे, किंवा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला मागे जे काही भूतकाळात घडलेलं आहे ते आपल्या प्रत्येकाला आपलं आपलं माहिती असतं, पण भगवंतांना सर्वांबद्दल माहिती असते. प्रत्येक जीवात्म्याबद्दल ते जाणतात आणि पुढे काय घडणार आहे तेही त्यांना माहिती आहे, कारण त्यांचीच योजना आहे, त्यांचीच लीला आहे, त्यांचीच क्रीडा आहे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण माताजी. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. बघा, या जन्मी आणि पूर्वजन्मी आपण अनेक जन्म घेतलेले आहेत आणि चांगली वाईट कर्म केली आहेत, कळत नकळत केलेली आहेत. तर असे जे आहेत पाप आणि पुण्यकर्म, ही सगळी येणारी जाणारी आहे. जसा उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, तशी येत जात असतात. म्हणजे आता सुख काय कायमचं नसतं, तसं दुःखही कायमचं नसतं. हे ज्याने जाणून घेतलेलं आहे, ही द्वंद्व, चांगलं वाईट काहीच नाहीये, जिथे सर्वत्र परमात्मा आहे. देव असुर काहीच नाहीये, सर्वत्र परमात्माच आहे. आपण बघताना पवित्र अपवित्र बघतो, शुभ अशुभ बघतो, पण जिथे सर्वत्र तेच आहे तिथे काय शुभ आहे, काय अशुभ आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय पाप आहे, काय पुण्य आहे, सर्वांच्या पलीकडे आहे ते. हे सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. तर जेव्हा हे माहिती होतं तेव्हा आपलं प्रत्येक कर्म ही सेवा बनते. आपलं श्वास घेणं सेवा बनतं, आहार घेणं सेवा बनतं. आपलं प्रत्येक कर्म, आपल्या घरातली आपण भांडी घासणं, कपडे धुणं किंवा घरातली वस्तू गोष्टी लावणं, ही प्रत्येक कर्म हे सेवा म्हणून करायचंय आपलं प्रत्येक कर्म. आणि जेव्हा सेवा म्हणून करतो तेव्हा ते उत्तमच होतात, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा चराचरामध्ये आपल्याला तो परमात्मा दिसतो, आता पुस्तकं लावायचे, त्यातला जर आपल्याला जो आत्मा दिसायला लागला तर आपण किती प्रत्येक गोष्ट किती व्यवस्थितच करू, उत्तमपणेच करू. म्हणजे आपलं आयुष्य किती दिव्य बनून जाईल, आपण संसार किती उत्तम करायला लागू. आणि ही सेवा म्हणून करू, हीच त्यांची सेवा आहे, उत्तम संसार करणं आणि त्यांना जाणून घेणं. पुढची स्लाइड माताजी. तर ही मृगारीची गोष्ट आहे. आता ही शेवटची साईड आहे. तर बघा, ही मृगारी एक असा जो व्याध होता, शिकारी होता, अत्यंत क्रूर होता. तो रानावनामध्ये फिरायचा आणि तिकडे जे प्राणी पशु पक्षी दिसतील त्यांना तो आपल्या बाणाच्या सहाय्याने त्यांना आहत करायचा. म्हणजे बाण त्यांच्यावर सोडायचा आणि त्यांना अर्धमेल्या अवस्थेत तसाच सोडून द्यायचा. म्हणजे विचार करा, खाण्यासाठी मारलं तरी एक वेळ आपण म्हणू शकतो ठीक आहे, आपलं पोट उदरनिर्वाहासाठी केलं तरी ठीक आहे, पण एक मजा म्हणून, एक मजा करणं, त्यांना तडफडत असलेलं बघायला त्यांना त्याच्यात मजा वाटायची. असा तो मृगारी होता. आणि तो रानावनामध्ये असं प्राण्यांना असं बाण मारून असं तसंच तडफडत सोडून द्यायचा. तर एकदा नारद मुनी त्या रानातून चाललेले होते, तर त्यांनी पाहिलं सर्वत्र असे पशु पक्षी विवरत पडलेले आहेत. तर त्यांनी त्या मृगारीला पाहिलं आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तू काय करतोयस, कशासाठी करतोयस, तू उदरनिर्वाहासाठी करत असलास तरी एक वेळ ठीक होतं,
तेही चुकीचंच आहे. तसं जर तुला खाण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहे, आपल्याला किती त्रास होतो, मग आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतो तो दुसऱ्याला देण्यामध्ये आपल्याला कोणी तो अधिकार दिलेला नाहीये. तर अशा वेळी मृगारीला त्यांनी सांगितलं की अरे तू हे काय करतोयस, अर्धमेल्या अवस्थेमध्ये तू या प्राण्यांना इथे सगळं सोडलेलं. आता बघा इथे किती संगती किती महत्वाची आहे. तर याचं उदाहरण आपल्याकडे आहे. जे प्रभुपाद श्रील प्रभुपाद आहेत ते आपल्या वयाच्या 70व्या वर्षी जेव्हा न्यूयॉर्क मध्ये गेले तेव्हा तिथे हिप्पी जमात होती. तिथे बसून ते रोज नामसंकीर्तन करायचे. तर ती पूर्ण हिप्पी जमात पूर्णपणे त्यांच्या मनाचा पूर्णपणे मनोपालट झाला आणि ते भक्ती करायला लागले. त्यांना कृष्णाबद्दल काहीच माहिती नाही. अशा सगळ्यांनी पूर्ण ते प्रभुपादांचे भक्त बनले. तर हा जो मृगारी होता तर त्यांनी सांगितलं माझा उद्धार कसा होईल. त्यांनी नारद मुनींना प्रार्थना केली. तर नारद मुनी म्हणाले हा धनुष्यबाण तोडून टाक, तो नदीत फेकून दे. तर ते म्हणाले मी कसं काय करू, माझी उपजीविका त्याच्यावरती आहे. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, पण मग माझा उदरनिर्वाह कसा होईल. तर नारद मुनी म्हणाले तू काही काळजी करू नको, एक कुटी बांधून तू आणि तुझी पत्नी राहा आणि हरिनामाचा जप कर. मी तुला काही काळानंतर पुन्हा भेटायला येईल. आणि मग अशा रीतीने त्या मृगारीने त्यांचं म्हणणं ऐकलं. बघा आणि तो साधं जीवन जगायला लागला. मग तिकडे जे आदिवासी राहत होते आजूबाजूच्या गावातले लोक, त्यांना आश्चर्य वाटलं हा इतका क्रूर माणूस जो पशुपक्ष्यांना असा सर्वत्र असं त्यांना बाण मारून असं सर्वत्र ते अर्धमेल्या अवस्थेत टाकून देत होता. तर त्याने आता हे सगळं सोडून दिलंय. तो एक कुटी बांधून राहतोय आणि हरिनामांचा जप करतोय. ते तिकडे त्याला भेटायला यायला लागले. आश्चर्य वाटायला लागलं त्यांना. मग वेगवेगळ्या भेटी घेऊन यायचे, फळं भाज्या धान्य. आणि मग अशा रीतीने गरजेपेक्षा त्याला जास्त मिळायला लागलं. आणि मग तो नैवेद्य दाखवायचा आणि उरलेलं सगळं वाटून टाकायचा. आणि मग अशा रीतीने पुन्हा एकदा पर्वत मुनीसह नारद मुनी त्याला भेटायला आले. आणि तेव्हा जेव्हा त्याला भेटायला आले तर गंमत बघा, तो त्यांना जेव्हा भेटायला गेला तेव्हा त्याने खाली जेव्हा मुंग्या चालल्या होत्या रस्त्यावर, तर तो त्यांची काळजी घेऊन त्यांना धक्का लागणार नाही अशा रीतीने उड्या मारत मारत तो तिथे गेला की त्यांना धक्का लागणार नाही. आणि त्यांच्या पायाखाली त्याने अंथरलं, त्यांना काही लागू नये. म्हणजे जो पूर्वी सहजपणे इतक्या क्रूरपणे वागत होता तो साध्या किडा मुंगींचा विचार करायला लागला, त्यातल्या परमात्म्याचा विचार करायला लागला, त्यातल्या आत्म्याचा विचार करायला लागला. म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कशी बदलून जाते, जी अत्यंत क्रूर व्यक्ती बदलून गेली, तो छोट्या छोट्या मुंग्यांनाच वाचवायचा विचार करतोय बघा. म्हणजे एक मृगारी कसा एका संतामध्ये संत संगती किती महत्वाची आहे हे ह्याच्यावरनं म्हणजे कशी पालटून टाकते, आमूलाग्र पालटून टाकते. पुढची स्लाइड माताजी. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक हे शांती सूत्र आहे. भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञाचा अधिष्ठाचा आणि भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. आता हे आपण पुढच्या उद्याच्या अध्यायात बघणार आहोत की अंते मती सा गती, शेवटच्या क्षणी जो विचार येतो त्याने पुढची गती प्राप्त होते. तर ही शांती सूत्र आपण उद्या समजावून घेणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. आणि अशा रीतीने आजचा अध्याय संपलेला आहे. कोणाला प्रश्न असतील तर विचारा. हरे कृष्ण. मी शेवटची प्रार्थना म्हणते. कोणाला विचारायचंय का काही. ठीक आहे, मी शेवटची प्रार्थना म्हणते, मग आपण उद्या भेटूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपणा सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. शेवटचं जे शांती सूत्र आहे ते आपण उद्या बघणार आहोत आणि मृत्यू समयीची अवस्था ही त्याच्यात सांगितलेली आहे, तेही आपण पाहणार आहोत. जे अत्यंत महत्वाचा अध्याय 8वा